हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड पर मिनिटचे काही महत्त्वपूर्ण असे 50 प्रश्न पाहणार आहोत, जे जाता जाता आपल्या परीक्षेला उपयुक्त ठरतील. पहिला प्रश्न पहा. दिस इज द ओल्डेस्ट क्लाउड स्टोरेज सर्व्हिस प्रोव्हायडर बाय याहू. याहूचं सर्व्हिस प्रोव्हाइड करणारं सर्वात ओल्डेस्ट काय आहे, तर याहू ब्रीफकेस. आणि याहू ब्रीफकेसचे जे फाउंडेशन आहे ते 1994ला करण्यात आले होते. 1 KB म्हणजे डॅश बाईट्स वय. 1 KB म्हणजे 1024 बाईट्स वय. डॅश इज लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस. लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस कोणता आहे या ठिकाणी? लाईट पेन. MP3 इज ओनली अँड ऑडिओ फाईल. करेक्ट, ट्रू. डॅश इज नॉट इनपुट डिव्हाइसेस. प्रोजेक्टर इज नॉट इनपुट डिव्हाइसेस. ऑल लाईट पेन, जॉयस्टिक अँड कोड रीडर इज अ इनपुट डिव्हाइसेस. Line tool button is given in insert tab dash option. Line tool button is shape. Shape मध्ये हे line, triangle, rectangles available आहेत. If the mouse moves in dash the printer look I-beam shape. जेव्हा आपण हा जो माऊस आहे जो पेज एरियावर घेऊन येऊ, तर पेज एरियावर जर आपण माऊस आणला तर पहा ह्या ठिकाणी I-beam मध्ये येतो. जर आपण ह्या ठिकाणी नेला तर पहा तो ॲरोमध्ये येतो. Courier is an example of font. True. Which option shown how the printed document will look like? आता आपण जो प्रिंट करणारा डॉक्युमेंट आहे तो कसा दिसतो यासाठी आपण कशामध्ये जाणार? प्रिंट प्रिव्ह्यू. यू कॅन क्रिएट डॅश टाईप ऑफ द फाईल बाय युझिंग वर्ड प्रोसेसर. वर्ड प्रोसेसर आपण कशासाठी? डॉक्युमेंटची फाईल तयार करण्यासाठी यूज करतो. टू सिलेक्ट द एंटायर वर्कशीट Ctrl+A कॉम्बिनेशन इज यूज. ट्रू. संपूर्ण वर्कशीट जर आपल्याला सिलेक्ट करायचे असेल तर आपण Ctrl+A चा यूज करतो. या ठिकाणी मी आपल्याला दाखवलं आहे. नेक्स्ट, इन MS Excel टू अप्लाय प्रोटेक्शन टू डॅश प्रोटेक्शन कमांड इज यूज. तर पहा आपल्याला प्रोटेक्शन कमांड द्यायची असेल आपल्या एखाद्या फाईलला तर त्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह शीटमध्ये जावं लागतं. विच इज नॉट अ फंक्शन ऑफ सपोर्टेड इन MS Excel 2010. तर पहा हा जो लोअर केसचा आहे हा फंक्शन हा MS Excel 2010 मध्ये सपोर्ट करत नाही. इन MS Excel चार्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्राफ. MS Excel मध्ये चार्टलाच ग्राफ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. टू सिलेक्ट एंटायर रो यूज. आपल्याला पूर्ण एंटायर जो रो आहे जो सिलेक्ट करायचा आहे तर आपल्यासाठी काय करावं लागेल? क्लिक ऑन रो नंबर. आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल? रो नंबरवर. मित्रांनो, MS Excelच्या एका शीटमध्ये किती रोज असतात? तर 10,48,576 हे एका एक्सेल शीटच्या शीटमध्ये रोज असतात. इन पेज मेकर झूम इन कमांड इज यूज टू व्ह्यू द स्लाइड इन अ लार्ज साइट. ट्रू. युझिंग ड्युरेशन ऑप्शन वी कॅन से डॅश ऑफ ॲनिमेशन. लेंथमध्ये आपण ॲनिमेशनला काय करू शकतो? कालावधी ड्युरेशन देऊ शकतो. पिक द काइंड ऑफ टॅब दॅट पेज मेकर डज नॉट सपोर्ट. फ्लश. फ्लशला पेज मेकर हे काय करत नाही? सपोर्ट करत नाही. इन PowerPoint बॅकग्राऊंड इफेक्ट्स आर सेट ॲज पर डिझाईन थीम. ट्रू. आपल्याला जे बॅकग्राऊंडला इफेक्ट द्यायचे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्या ठिकाणी डिझाईन थीम ही सिलेक्ट करावी लागते. इन PowerPoint स्टार्स अँड बॅनर शेप्स आर ड्रॉन बाय युझिंग होम टॅब ड्रॉइंग ऑप्शन्स. यापूर्वीच आपण पाहिलं होते की जे शेप्स आहेत ते शेप्स आपल्याला कशामध्ये अवेलेबल आहेत? होम टॅबमधील ड्रॉइंग ऑप्शन्समध्ये. हायपर टेक्स्ट इज टेक्स्ट विथ मेनी इमेजेस अँड साऊंड. फॉल्स. www.google.com is an example of search engine. To reload incomplete website dash की यूज. पहा आपल्याला जर इनकम्प्लीट वेबसाईट रिलोड करायची असेल तर आपल्याला त्यासाठी ती काय करावं लागते? रिफ्रेश करावी लागते. टू क्लोज द ॲक्टिव्ह विंडोज वी कॅन यूज डॅश शॉर्टकट की. आता हा जो मी व्हिडिओ बनवतो हा जो ॲक्टिव्ह विंडो आहे हा जर आपल्याला क्लोज करायचा असेल तर आपण Ctrl+F4 दाबून हा विंडो क्लोज करू शकतो. डाटा इन फायबर ऑप्टिक केबल इज ट्रान्सफर थ्रू लाईट पल्सेस. पहा जो डाटा आहे फायबर ऑप्टिक केबल्समधून हा फक्त तो लाईट पल्सेसद्वारे ही काय केला जातो? ट्रान्सफर केला जातो. शॉर्टकट की फॉर कॉफी. आपण काय करायचं आपल्याला? पहा कॉफी करायच्यासाठी आपण Ctrl+C यूज करतो आणि पेजसाठी Ctrl+V. डॅश आर डिस्प्ले डिव्हाइसेस. ह्यापैकी डिस्प्ले डिव्हाइसेस कोणकोणते आहेत? प्रोजेक्टर, HD TV, मॉनिटर हे सर्व काय आहेत? डिस्प्ले डिव्हाइसेस. इफ यू डिलीट युअर मेल इट इज स्टोअर इन. आपण जर मेल डिलीट केला तर तो त्याकडे कुठे स्टोअर होतो? ट्रॅशमध्ये. ब्रॉड रेट इज मेजर इन. ब्रॉड रेट आपण कशामध्ये काउंट करतो? तर बिट्स पर
सेकंड, नेटस्केप नेव्हिगेटर इज टाईप ऑफ ब्राउझर. पहा, नेटस्केप नेव्हिगेटर कशाचा टाईप आहे तर तो ब्राउझरचा टाईप आहे. यूज द Ctrl+A कॉम्बिनेशन केस टू रिझन डॉक्युमेंट सिलेक्ट डॉक्युमेंट. हिडर अँड फुटर्स आर डिस्प्ले इन डॅश डॅश व्ह्यू. पहा, हिडर आणि फुटर हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात? प्रिंट लेआउट व्ह्यूमध्ये. पोर्ट्रेट अँड लँडस्केप्स मीन्स, आता हे काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की हे पेज ओरिएंटेशन आहेत. ज्यावेळेस आपण वर्ड ओपन करतो, वर्ड ओपन केल्यानंतर त्यामध्ये जे पेजचं ओरिएंटेशन आहे ते कशा पद्धतीचं असतं हे मला आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जे डिफॉल्ट असते. इन MS वर्ड एव्हरी कमांड इज अवेलेबल इन रिबन. ट्रू. MS वर्डमध्ये ज्या कमांड आहेत त्या कशामध्ये अवेलेबल आहेत? आपल्याला रिबनमध्ये. अंडो ऑप्शन इज गिवन इन फाईल टूलबार. फॉल्स. हा जो अंडो ऑप्शन्स आहे हा आपल्याला माहिती आहे की होममध्ये अवेलेबल आहे. द फंक्शन इज इक्वल टू मॅक्स ब्रॅकेट 56, 65, 78, 38 ब्रॅकेट कम्प्लिटेड विल शो आउटपुट इन एक्सेल इज. पहा, याचं आउटपुट काय आहे? 78. कारण आपल्याला याच्यातून काय करायचं आहे? मॅक्झिमम. मॅक्स मीन्स मॅक्झिमम, मोठ्यात मोठा नंबर काढायचा आहे. विच चार्ट टाईप कॅन नॉट बी क्रिएटेड इन MS Excel 2010 मध्ये आपण खालीलपैकी जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगलचा चार्ट काय करू शकत नाही? टाईप करू शकत नाही, क्रिएट करू शकत नाही. तर बाकीचे लाईन, बार, पाय हे आपण चार्ट क्रिएट करू शकतो. फॉर्म्युला मीन्स इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म. पहा, फॉर्म्युला म्हणजे काय इन्स्ट्रक्शन्स आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला पर्याय देते बघा. ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे ऑल कॅल्क्युलेशन्स आपण ह्या फॉर्म्युलामध्ये करू शकतो. मित्रांनो, ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण फॉर्म्युला क्रिएट करतो तेव्हा फॉर्म्युला क्रिएट करताना आपण त्यामध्ये स्पेस बार देत नाही. हे लक्षात असू द्या, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो ट्रू और फॉल्समध्ये. वेअर द फुटर इज डिस्प्लेड ऑन पेपर इन MS Excel 2010 इफ वी प्रिंट फाईल. आता ह्या ठिकाणी विचारलेला जो फुटर आहे हा आपल्याला डिस्प्ले होतो. कुठे होतो? आपल्याला माहिती आहे प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये. आणि तो लक्षात घ्या ओनली बॉटम ऑफ एव्हरी पेज. प्रत्येक पेजच्या बॉटमला हा फुटर हा डिस्प्ले केला जातो. इन विच टॅब झूम ऑप्शन इन अवेलेबल MS Excel 2010. MS Excel 2010 मध्ये झूम ऑप्शन हा कुठे आहे? व्ह्यू टॅबमध्ये आहे. मित्रांनो, आपण MS Excel मध्ये झूम हे जास्तीत जास्त किती % करू शकतो हे मला आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा. इन डॅश डॅश मेनू इज अवेलेबल ओनली इन पॉवर पॉईंट. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्लाइड शो ऑप्शन हा ओनली पॉवर पॉईंटमध्ये अवेलेबल आहे. इन विच व्ह्यू यू कॅन सी नोट्स रिगार्डिंग टू स्लाइड. पहा, कोणता व्ह्यू आपण स्लाइड्सच्या रिगार्डिंग या ठिकाणी यूज करू शकतो? नोट्स पेज, ज्यामध्ये आपल्याला नोट्स ह्या पाहायला मिळतात. वी कॅन गिव्ह ट्रान्झिशन इफेक्ट इन स्लाइड सॉर्ट व्ह्यू. अगदी बरोबर, ट्रू. इफ द करंट स्लाइड गेट फुल देन न्यू स्लाइड हॅज टू बी इन्सर्टेड मॅन्युअली. एखादी स्लाइड आपण घेतलेली आहे आणि ती स्लाइड आपली फुल झाली तर दुसरी स्लाइड घेण्यासाठी आपल्याला स्वतः मॅन्युअली करावी लागेल. त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येणार नाही. वर्डमध्ये आपण पाहिलं की आपला एक पेज पूर्ण होत आला, जर आपण एंटर प्रेस केलं तर ॲटोमॅटिक दुसरा पेज येतो, किंवा आपण टाईप करताना सुद्धा ऑटोमॅटिक दुसरा पेज संपल्यानंतर येतो. पण स्लाइड पॉवर पॉईंटमध्ये तो ऑप्शन नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली सिलेक्ट करावी लागेल स्लाइड, न्यू स्लाइड इन्सर्ट करावी लागेल. विच इज वन ऑफ द कॅटेगरी ऑफ ॲनिमेशन. ॲनिमेशनच्या कॅटेगरी कोणत्या आहेत? एंट्रान्स, एक्झिट, एम्फेसिस. म्हणजे ह्या सर्व काय आहेत? ह्या ॲनिमेशनच्या कॅटेगरी आहेत. अ कॉम्प्युटर ऑन इंटरनेट आर आयडेंटिफाय. पा, जे कॉम्प्युटर जे इंटरनेट आहे आपण आयडेंटिफाय IP ॲड्रेसपर्यंत त्याला आयडेंटिफाय करू शकतो. टेक्स्ट मेसेज सेंड थ्रू अ नेटवर्क इज ईमेल मेसेज. डॅश डॅश इज नॉट अ गॅजेट प्रोव्हाइडेड बाय Windows 7. Windows 7नी कोणतं गॅजेट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. या ठिकाणी पहा MS वर्ड. व्हॉट इज URL. URL म्हणजे काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आणि हे काय आहे? इंटरनेट ॲड्रेस. URL हा काय आहे? इंटरनेट ॲड्रेस आहे. HTML इज ॲक्रोनॉम फॉर व्हॉट. तर HTMLचा लॉंग फॉर्म आपल्या सर्वांना माहिती आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.